नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 12वीचा फर्स्ट युनिटमधील सेकंड टॉपिक आपण बघतोय. दॅट इज द एसे रिटन बाय अल्फ्रेड जॉर्ज गार्डिनर यांनी लिहिलेला एसे आपण अभ्यासतोय. एसेचं टायटल होतं ऑन सेईंग प्लीज. आपण पहिल्या व्हिडिओमध्ये या एसेचे किंवा या टॉपिकचे आईस ब्रेकर्स बघितलेले. त्याचबरोबर त्याच व्हिडिओमध्ये आपण अल्फ्रेड जॉर्ज गार्डिनर यांच्याबद्दल देखील माहिती घेतलेली आहे. आता सेकंड व्हिडिओमध्ये आपण प्रत्यक्षात या एसेला सुरुवात करणार आहोत ऑन सेईंग प्लीजला. तत्पूर्वी आपण बघितलं होतं की हा जो एसे आहे हा एसे थोडासा शिष्टाचारांबद्दल आहे की दैनंदिन जीवनामध्ये समाजात वावरत असताना शिष्टाचार कसे महत्वाचे आहेत, एव्हरीडे सोशल लाईफमध्ये व्हॅल्यूजला कसं महत्व आहे, नैतिक मूल्यांना कसं महत्व आहे, आपलं एक व्यक्तिमत्व निर्माण होण्यासाठी, त्याचबरोबर समाजाचा कारभार शांतपणे आणि सुरळीतपणे चालण्यासाठी, सुव्यवस्थितपणे चालण्यासाठी हे शिष्टाचार, ही सभ्यता कशी महत्वाची आहे, ही नैतिक मूल्य कशी महत्वाची आहेत, तीच आपल्याला या लेसन मधून अभ्यासायची आहेत. या लेसन मध्ये आपल्याला 2 इन्सिडेंट दिलेले आहेत की एका ठिकाणी कशा प्रकारे अशिष्टाचार घडतोय आणि त्यामुळे तिथलं वातावरण कसं बिघडतं, आणि दुसऱ्या इन्सिडेंटमध्ये एक कंडक्टर आहेत जे कशा प्रकारे शिष्टाचाराने वागतात, ज्यामुळे त्यांची एक वेगळ्या प्रकारची पर्सनॅलिटी निर्माण झालेली आहे. प्रवाशांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल कशा प्रकारे आदर निर्माण झालेला आहे आणि म्हणून शिष्टाचार कशा प्रकारे महत्वाचा आहे हे आपल्याला या एसे मधून शिकायचं. आपण बघितलं की अल्फ्रेड गार्डिनर यांच्या प्रत्येक लेसन मधून काही ना काही धडा, काही ना काही बोध, एक मॉरल आपल्याला शिकायला मिळतं. आणि या लेसन मधून सुद्धा आपल्याला शिष्टाचार कसा महत्वाचा आहे, आपण कसं वागलं पाहिजे, आपली पद्धत कशी असली पाहिजे समाजामध्ये वागताना, ते आपल्याला शिकायचं आहे. बघूयात ऑन सेईंग प्लीज, पेज नंबर 14. द यंग लिफ्टमॅन इन अ सिटी ऑफिस. आता एक शहरामधलं एक ऑफिस आहे आणि ते ऑफिस वरच्या मजल्यावर आहे आणि शहरामध्ये उंच इमारती असतात, वर जाण्यासाठी लिफ्ट असतात आणि लिफ्टमध्ये सर्व्हिस देण्यासाठी लिफ्टमन असतो. कोण असतो? लिफ्टमन. सर्व्हिस देण्यासाठी म्हणजे आपल्याला सेवा देण्यासाठी. आणि असाच तो यंग लिफ्टमन आहे, एक तरुण लिफ्टमन आहे इन अ सिटी ऑफिस हु थ्रीव अ पॅसेंजर आउट ऑफ हिज लिफ्ट. ज्याने काय केलंय, एका प्रवाशाला, लिफ्टमधून प्रवास करू पाहणाऱ्या एका प्रवाशाला त्या लिफ्टमधून काय केलंय, बाहेर फेकलंय. थ्रीव म्हणजे फेकलं. who threw a passenger out of his lift the other morning and was fined for the offense was undoubtedly in the wrong. आता काय घडले घटना की शहरामधल्या एका लिफ्टमध्ये काम करणारा, सेवा देणारा एक लिफ्टमन आहे, त्याने एका पॅसेंजरला लिफ्टच्या बाहेर फेकलंय आणि एका दिवशी सकाळी ही घटना घडलेली आहे आणि त्या गुन्ह्याबद्दल, ऑफेन्स म्हणजे काय, गुन्हा, अँड वॉज फाईन म्हणजे त्याला शिक्षा केलेली आहे, वॉज फाईन फॉर द ऑफेन्स. हा जो त्याने गुन्हा केलाय, त्या पॅसेंजरला बाहेर फेकलंय लिफ्टच्या, त्याबद्दल त्याला काय केलंय, वॉज फाईन फॉर द ऑफेन्स वॉज अनडाउटेडली इन द रॉंग. त्याला कामावरून काढून टाकलंय आणि खरंच हे चुकीचं आहे. आता का चुकीचं आहे बघा. इट वॉज अ क्वेश्चन ऑफ प्लीज. हा सगळा जो प्रकार घडलाय त्याला कारण आहे, तर प्लीज हा एक शब्द या सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहे. द कंप्लेनंट एंटरिंग द लिफ्ट. ज्यावेळी तो प्रवासी, ज्याला लिफ्ट मधून वर जायचं होतं, ज्यावेळी तो कंप्लेनंट म्हणजेच कोण, ज्याला फेकून दिलंय तो तक्रारदार, एंटरिंग द लिफ्ट मध्ये त्याने एंट्री केल्यावर सेड, तो म्हणाला त्या लिफ्टमनला, टॉप. काय म्हणाला, मला वरच्या मजल्यावर जायचं आहे. फक्त टॉप हा एकच शब्द त्याने उच्चारला. द लिफ्टमॅन डिमांडेड टॉप प्लीज. पण लिफ्टमॅन त्याला काय म्हणाला की नुसतं टॉप म्हणू नको, शिष्टाचाराचं पालन कर, मी तुला सेवा देतोय, तू मला प्लीज हा शब्द वापरला पाहिजेस. अँड धिस कन्सेशन बिईंग रिफ्युज्ड. आणि लिफ्टमॅनने त्याला सांगितलं की तू प्लीज हा शब्द वापर, परंतु ही जी त्याची मागणी होती लिफ्टमनची ती त्याने नाकारली. कोणी? त्या प्रवाशाने. ही नॉट ओनली डिक्लाइन टू कम्प्लाय विथ द इन्स्ट्रक्शन. की लिफ्टमनने दिलेली जी इन्स्ट्रक्शन होती, जी सूचना होती, किंवा त्याने सांगितलेली जी सूचना होती, मला टॉपला जायचंय,
तर लिफ्टमनने त्याला सांगितलं प्लीज म्हण, पण त्याने जेव्हा प्लीज म्हणायला नकार दिला तेव्हा लिफ्टमनने सुद्धा काय केलं, डिक्लाइन म्हणजे नकार दिला. कशाला, कंप्लाय विथ द इन्स्ट्रक्शन, की तू जी मला सूचना दिलेली आहेस वर घेऊन जाण्याची तिला त्याने नकार दिला. कंप्लाय म्हणजे मान्य करणे, डिक्लाइन म्हणजे अमान्य करणे, की तू दिलेल्या सूचनेचं मी पालन करणार नाही. सूचनेचं पालन तर केलंच नाही, बट हर्ड द पॅसेंजर आउट ऑफ द लिफ्ट. आणि लिफ्टमनने काय केलं, त्या प्रवाशाला हर्ड म्हणजे बाहेर फेकलं लिफ्टच्या, पॅसेंजर आउट ऑफ द लिफ्ट. दिस ऑफकोर्स वॉज कॅरिंग अ कमेंट ऑन मॅनर टू फार. आता हा जो प्रकार घडलेला आहे याच्यावर वेगवेगळे मतप्रवाह असतील. कमेंट ऑन मॅनर, वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट याच्यावर येऊ शकतील. कोणाला लिफ्टमनचं वागणं बरोबर वाटेल, तर कोणाला चुकीचं वाटेल की एवढ्याशा छोट्याशा गोष्टीवरून त्याला अशा प्रकारे मारून बाहेर फेकायला नको होतं. कोणाला वाटेल की पॅसेंजरचं बरोबर आहे, एवढ्या छोट्याशा गोष्टीसाठी त्याने प्लीजचा आग्रह लिफ्टमनने धरायला नको होता. तर कोणाला वाटेल पॅसेंजरचं चुकीचं आहे, त्याने शिष्टाचाराचं पालन करायला हवं होतं. आणि म्हणून याच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट, वेगवेगळ्या प्रकारचे मतप्रवाह येतील, असू शकतात. डिस्कर्सी इज नॉट अ लिगल ऑफेन्स. आता हा जो अशिष्टाचार आहे, हे जे असभ्यपणं जे वागणं आहे, दॅट इज नॉट अ लिगल ऑफेन्स. हा काय कायदेशीर गुन्हा नाहीये. त्याला प्लीज म्हटला नाही, कोण प्लीज म्हणाला नाही, तो पॅसेंजर, तर लगेच काय हा कायदेशीर गुन्हा होत नाही की लिफ्टमनने लगेच त्याच्या विरुद्ध जाऊन खटला दाखल करावा आणि न्याय मागावा. एवढा मोठी ही काही घटना नाही, हा काही कायदेशीर गुन्हा नाही. आणि इट डज नॉट एक्सक्यूज असॉल्ट अँड बॅटरी. आणि लगेच अशा प्रकारे त्याच्यावर हल्ला करावा. असॉल्ट म्हणजे हल्ला, बॅटरी म्हणजे हिंसा, लगेच त्याची हिंसा करावी किंवा त्याला मारहाण करावी, इतका मोठा काय हा अशिष्टाचार नव्हता. इफ अ बर्गलर ब्रेक्स इन टू माय हाऊस. समजा असाच एखादा बर्गलर म्हणजेच कोण, चोर, जर माझ्या घरामध्ये घुसतो अँड आय नॉक हिम डाऊन. आणि जर मी त्याला, माझ्या घरामध्ये तो चोर घुसलाय, मग की मी माझं रक्षण करायचं नाही का, तर मी माझं रक्षण करू शकतो. त्या चोराला जर मी खाली जमिनीवर पाडलं, द लॉ विल ॲक्विट मी, माझ्या स्वसंरक्षणासाठी कायदा काय करेल, माझ्या बाजूने उभा राहील, मला माझं संरक्षण करेल कायदा. अँड इफ आय एम फिजिकली असॉल्टेड. आणि जर माझ्यावर त्या चोराने शारीरिक हल्ला केला, फिजिकली असॉल्ट म्हणजेच काय, शारीरिक हल्ला जर केला म्हणजे मला मारहाण करण्याचा प्रयत्न केला, तर कायदा काय करतो, इट मीन्स कायदा, लॉ, इट विल परमिट मी टू रिटेलिएट. तर कायदा मला परमिशन देतोय टू रिटेलिएट करण्याची. रिटेलिएट म्हणजे स्वतःचं रक्षण करण्याची. तो माझ्या घरामध्ये चोर घुसलाय आणि मला त्याने शारीरिक जर हल्ला केला, तर मी देखील त्याची हिंसा करण्यासाठी, म्हणजे वाजवी हिंसा करण्याची, काय लगेच त्याचा खून किंवा त्याचा मर्डर करायचा नाही, पण स्वतःचं रक्षण करण्यासाठी जे करायला लागेल ती हिंसा करण्यासाठी कायदा मला काय करतो, माझ्या बाजूने उभा राहतो. परमिट मी टू रिटेलिएट विथ रिझनेबल व्हायलन्स. बघा काय शब्द वापरलाय, रिझनेबल व्हायलन्स, वाजवी हिंसा करण्यासाठी कायदा मला परवानगी देतो. इट डज दिस बिकॉज द बर्गलर अँड माय असलंट हॅव ब्रोकन क्वाईट डेफिनेट कमांड्स ऑफ द लॉ. कायदा मला का माझं स्वतःचं संरक्षण करण्याची परवानगी देतो, कारण समोरच्या व्यक्तीने, म्हणजेच त्या चोराने किंवा त्या ॲसेलंटने, ज्याने माझ्यावर हल्ला केलाय माझ्या घरात घुसून, त्याने सुद्धा काय केलेलं आहे, थोड्याफार प्रमाणात ब्रोकन क्वाईट डेफिनेट कमांड ऑफ द लॉ. कायद्याच्या काही मूलभूत गोष्टी असतात त्या त्याने पाळलेल्या नाहीयेत, म्हणून कायदा मला माझं स्वतःचं संरक्षण, त्या परिस्थितीमध्ये माझं स्वतःचं संरक्षण करण्यासाठी मला परमिट करतो, मला परवानगी देतो. बट नो लिगल सिस्टम कुड अटेम्प्ट टू लेजिस्लेट अगेन्स्ट बॅड मॅनर्स. परंतु अशी कोणतीही कायदेशीर व्यवस्था नाहीये की काय करेल, नो एनी लिगल सिस्टम. लिगल सिस्टम म्हणजे कायद्याची यंत्रणा. कुठल्याही प्रकारची न्यायदेवता, कुठल्याही प्रकारची अशी यंत्रणा नाहीये जी काय करू शकेल, कुड अटेम्प्ट टू लेजिस्लेट अगेन्स्ट बॅड मॅनर्स. की समाजामध्ये बॅड मॅनर्स, वाईट पद्धती वागणारे खूप लोक असतात, पण लगेच त्यांच्या विरुद्ध काय खटले दाखल केले जात नाही. अशी कोणती यंत्रणा नाहीये की अशा प्रकारच्या वाईट पद्धतीने वागणाऱ्या माणसांवर कारवाई करण्यासाठी कुठल्याही प्रकारची लीगल सिस्टम नाहीये, यंत्रणा नाहीये की जी या अशिष्टाचाराबद्दल लगेच त्याला शिक्षा करू शकते. आता उदाहरणार्थ वरच्याच उदाहरणामध्ये आपण बघितलं की त्याने फक्त प्लीज म्हटलं नाही, मग हा जो लिफ्टमन आहे तो जर
न्यायदेवतेकडे गेला असता, न्यायालयामध्ये गेला असता, तर तशा कोणत्याही प्रकारची यंत्रणेमध्ये लिखित स्वरूपामध्ये कायदा नाही की त्याने प्लीज म्हटलं नाही म्हणून त्याला लगेच शिक्षा होईल, अशी कोणतीच यंत्रणा नाही जी काय करू शकेल, अशा प्रकारच्या छोट्या छोट्या अशिष्टाचारांबद्दल त्याला शिक्षा करू शकेल. or could sanction the use of violence against something which it does not itself recognize as a legally punishable offense. किंवा कोणतीही कायदेशीर यंत्रणा जी आहे ती इतक्या माफक हिंसाचाराला परवानगी देऊ शकत नाही. And our sympathy with the lift man, we must admit that the law is reasonable. आपली सिंपती कोणाच्या बाजूने जाते? लिफ्टमनच्या बाजूने जाते. आपल्याला लिफ्टमन बद्दल सहानुभूती वाटते. का सहानुभूती वाटते? कारण त्याने जे एक्सपेक्ट केलेलं आहे, जी अपेक्षा केलेली आहे प्लीज म्हणण्याची, सर्वसामान्यपणे साध्या साध्या गोष्टींमध्ये आपण शिष्टाचाराचं पालन केलं पाहिजे, हा आपल्या संस्कारांचा भाग आहे. आणि म्हणून आपली सिंपथी कोणाच्या बाजूने जाते? त्या लिफ्टमनच्या बाजूने जाते, कारण त्या प्रवाशाने त्याला प्लीज म्हटण्यास नकार दिलेला आहे आणि म्हणून हा प्रकार घडलेला आहे. परंतु लिफ्टमनने अशा प्रकारे लगेच त्याला मारून किंवा त्याला बाहेर फेकणं हे काही योग्य नव्हतं. पण या सगळ्या गोष्टींना जबाबदार कोण आहे? कायदा आहे. कारण कायद्यामध्ये अशा छोट्या छोट्या गोष्टींबद्दल कोणत्याही प्रकारचे नियम केलेले नाहीत. It would never do if we were at liberty to box people's ears because we did not like their behavior or the tone of their voices or the scowl on their faces. बघा काय सांगितलंय? It would never do if we were liberty. जरी आपल्याला कायद्याने स्वातंत्र्य दिलं, काय जरी आपल्याला स्वातंत्र्य असलं तरी प्रत्येक व्यक्तीच्या वर्तनाबाबत, की एखादी व्यक्ती मला असंच का बोलली म्हणून लगेच मी न्यायालयात जाऊन किंवा त्याच्यावर केस दाखल करायची, तर असं आपण करू शकत नाही. एखाद्या व्यक्तीने मला वाईट शब्द वापरला म्हणून मी लगेच त्याच्या विरुद्ध जाऊन केस दाखल करायची. पण असं कुठल्याही प्रकारचे कायदे नाहीयेत जे छोट्याशा अशिष्टाचाराबद्दल शिक्षा करू शकतील. उदाहरणार्थ, मला पाहून एखाद्याच्या चेहऱ्यावर नाराजी दिसली किंवा त्याच्या चेहऱ्याला आठ्या पडल्या, त्याने काहीतरी नाराज असल्यासारखं दाखवलं आणि म्हणून मला त्याचं वाईट वाटलं. पण जरी वाईट वाटलं, हा शिष्टाचाराचा भाग आहे, पण जरी वाईट वाटलं तरी अशी कोणतीही यंत्रणा नाही की ज्या छोट्या छोट्या गोष्टींबद्दल लगेच शिक्षा करू शकेल. आणि म्हणून जरी आपल्याला स्वातंत्र्य असलं तरी प्रत्येक व्यक्तीच्या वर्तनाबाबत, त्याच्या आवाजाबाबत किंवा त्याच्या चेहऱ्यावर असलेल्या सुरकुत्यांच्या बाबत, नाराजीबाबत आपण तक्रार करू शकत नाही. अवर फिस्ट वुड नेव्हर बी आयडल. जरी कायद्याने आपल्याला स्वातंत्र्य दिलं तर काय होईल? आपल्या फिस्ट म्हणजे मुठी, आयडल म्हणजे शांत बसणार नाहीत. लगेच जर अशी छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणं होत राहिली, मारामाऱ्या होत राहिल्या, तर जर कायद्याने परवानगी दिली तर आपण शांत बसू शकणार नाही. अँड द गटर्स ऑफ द सिटी वुड रन विथ ब्लड ऑल डे. शहरातली जी गटारं आहेत ती रक्तानेच वाहू लागतील. याचा अर्थ काय? की आपण छोट्या छोट्या गोष्टींवरून मारामाऱ्या करू आणि हे योग्य होणार नाही. I may be as uncivil as I may please and the law will protect me against violent retaliation. की जसंच तसं मी अप्रामाणिकाबरोबर अप्रामाणिक राहील, प्रामाणिकाबद्दल प्रामाणिक असा राहू शकतो. आणि जर एखाद्याने माझ्यावर हल्ला केला तर स्वतःच्या संरक्षणासाठी मी त्याच्यावर वाजवी हिंसा करण्याची कायदा मला परवानगी देतो आणि त्यावेळी कायदा मला तो हिंसक सूड घेण्यापासून माझं संरक्षण करू शकतो. आय मे बी हॉटी म्हणजे गर्विष्ठ. आय मे बी बुरिश म्हणजे उद्धट. हॉटी म्हणजे गर्विष्ठ आणि बुरिश म्हणजे काय? उद्धट. जरी मी गर्विष्ठपणे वागलो, बुरिश म्हणजे उद्धटपणे वागलो, अँड देअर इज नो पेनल्टी, परंतु माझ्या उद्धटपणाबद्दल, माझ्या गर्विष्ठपणाबद्दल कायदा लगेच मला शिक्षा करू शकत नाही. देअर इज नो पेनल्टी टू पे. मला कुठल्याही प्रकारची शिक्षा करू शकत नाही. एक्सेप्ट, फक्त एक अपवाद आहे. काय? द पेनल्टी ऑफ बिंग रिटन डाऊन अँड इल मॅनर्ड फेलो. की अशा अपवादात्मक परिस्थितीत समाजात मला फक्त माझी जी आयडेंटिटी आहे, माझी जी ओळख आहे, माझी जी कॅरेक्टर आहे, त्याला उद्धट असा धब्बा लागला जाईल, असा टॅग लावला जाईल. खूप गर्विष्ठ आहे, खूप उद्धट आहे, किंवा माझं जे एक आयडेंटिटी आहे समाजातली तिला मात्र कलंक लागेल. ती पेनल्टी मात्र मला भरावी लागेल, पण दुसरी कोणतीही लिगल पेनल्टी मला भरावी लागणार नाही. द लॉ डज नॉट कॉम्पेल मी टू से प्लीज. कायदा मला प्लीज
असं म्हणायला भाग पाडू शकत नाही. कॉम्पेल म्हणजे भाग पाडणे. The law does not compel me to say please or attune my voice to the other people's sensibilities. किंवा इतर लोकांच्या भावना जपण्यासाठी त्यांच्या आवाजात मी माझा आवाज मिसळावा, त्यांना योग्य वाटतं ते मलाही योग्य वाटलंच पाहिजे असं काहीही नाही. कायदा मला एक्सक्यूज मी किंवा प्लीज असे शब्द वापरण्यास भाग पाडू शकत नाही. तो माझा प्रश्न आहे, मी शब्द वापरायचे की नाहीत ते. एनी मोर दॅन इट सेज किंवा त्याहून मी पुढे जाऊन असं म्हणू शकतो दॅट आय शॅल नॉट वॅक्स माय मस्टेक ऑर डाय माय हेअर ऑर वेअर रिंगलेट डाऊन माय बॅक. आता त्यापुढे जाऊन मी असं सांगेन की माझ्या मिशांना व केसांना मी रंग लावणार नाही, अंगठ्या उलट्या घालेन. कायदा मी माझ्या मनाप्रमाणे वागू शकतो. म्हणजे इथे सांगण्याचं तात्पर्य काय की कायदा मला या छोट्या छोट्या गोष्टींसाठी लगेच शिक्षा करू शकत नाही किंवा त्या गोष्टी करण्याचं मला बंधन घालू शकत नाही. या छोट्या छोट्या अशिष्टाचाराबद्दल मी जरी अंगठ्या उलट्या घातल्या तरी कायद्याचं असं काय बंधन नाहीये मी अंगठी सरळच घातली पाहिजे, मी माझ्या मिशांना किंवा हेअर डाय केसांना रंग लावलाच पाहिजे असं काही नाहीये. म्हणजे ह्या दोन उदाहरणांतून सांगण्याचं तात्पर्य काय की छोट्या छोट्या अशिष्टाचाराबाबत कायदा लगेच मला शिक्षा करू शकत नाही किंवा तसं करण्यास मला भाग पाडू शकत नाही. इट डज नॉट रिकॉग्नाइज द लेसरेशन ऑफ अवर फिलिंग्स ॲज अ केस ऑफ कम्पेन्सेशन. की आपल्या भावना जरी दुखावल्या तरी भरपाईसाठी आपण कायद्यापुढे दाद मागू शकत नाही. एखादी व्यक्ती जाता जाता आपल्याला वाईट बोलली तरी लगेच आपण कायद्यासमोर त्या व्यक्तीच्या विरोधात दाद मागू शकत नाही. आपल्या भावना दुखावल्या, एखाद्या व्यक्तीने आपल्याला शिवी दिली तरी लगेच आपण तो त्याचा शिष्टाचाराचा भाग आहे, तो अशिष्टपणे असभ्यपणे वागलाय, पण आपण लगेच कायद्याकडे जाऊन दाद मागू शकत नाही. देर इज नो अलाउन्स फॉर मॉरल अँड इंटेलेक्च्युअल डॅमेजेस. मॉरल आणि इंटेलेक्च्युअल डॅमेज म्हणजे नैतिक, मॉरल म्हणजे नैतिक आणि बौद्धिक, इंटेलेक्च्युअल म्हणजे बौद्धिक. एखाद्या व्यक्तीने आपल्याला अपशब्द वापरला, आपल्याला वाईट वाटतं, पण हा नैतिक विषय आहे आणि असा कुठलीही कायद्याकडे असा कुठलाही नियम नाहीये की अशा प्रकारे नैतिक हानी किंवा बौद्धिक हानी यासाठी आपण कायद्याकडे दाद मागू शकत नाही, नुकसान भरपाई मागू शकत नाही. कारण देर इज नो अलाउन्स फॉर मॉरल अँड इंटेलेक्च्युअल डॅमेजेस इन दीज मॅटर. की ह्या प्रकरणात लिप्टमनच्या प्रकरणामध्ये लिप्टमनला नैतिक वाईट वाटलंय, त्याला असं वाटलंय की हा व्यक्ती माझा रिस्पेक्ट करत नाही, परंतु तो अशा प्रकारे त्याला वाईट वाटलंय, समोरची व्यक्ती अशिष्टपणे किंवा असभ्यपणे वागलेली आहे म्हणून लगेच मी कायद्याकडे जाऊन दाद मागितली पाहिजे. पण असा कुठलाही कायदा नाहीये तो नैतिक आणि बौद्धिक हानीसाठी नुकसान भरपाई आपण कायद्याकडे मागू शकू. कारण कायद्याच्या नियमात फक्त शारीरिक हिंसेचाच विचार केला जातो, मानसिक हिंसेचा विचार केला जात नाही. इथे मानसिक हिंसा कोणाची झालेली आहे? लिप्टमनची. त्याला असं वाटतं की समोरच्या व्यक्तीने सभ्यपणे मला प्लीज म्हणावं, पण त्याने म्हटलेलं नाहीये. परंतु याचा अर्थ असाही नाहीये की लगेच त्याच्या असभ्य वर्तनाबद्दल आपण त्याला मारहाण करावी, त्याला बाहेर फेकून द्यावं. कारण कायद्यामध्ये अशा प्रकारची कुठली तरतूद नाहीये. तुमच्या मानसिक हिंसेला किंवा बौद्धिक हिंसेला नुकसान भरपाई आपण कायद्याकडे मागू शकत नाही. कारण कायदा फक्त शारीरिक हिंसेचा विचार केला जातो, मानसिक हिंसेचा इथे विचार केला जात नाही. थोडासा किचकट आहे सुरुवातीचा पार्ट, नंतर मात्र इझी आहे. आपण पुढील भाग पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासूया. थँक्यू.